आणि 100% शेतकरी ही पीक विम्याच्या कव्हरखाली आले पाहिजे याची काळजी घ्या. महत्वाचा विषय सांगितलं तुम्ही थांबा ना बाबा. महत्वाचा विषय असा आहे का निवडणुकीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आमच्या विरोधकांनी आमच्या भाडीमार केला लोकसभेच्या याच्यामध्ये का फर्टिलायझर आणि पेस्टिसाइड ऐकाय हटका खाली तुमचा आता बघा तुमच्या याच्यावर जीएसटी जो आहे तो समजा ग्रामपंचायतच्या व्हिडिओ तुम्ही आहे का मोबाईलवर तुला लावून जर आपण सरपंचाच्या आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात लागणारं जे खत आहे किंवा जे फर्टिलायझर पेस्टिसाइड आहे त्याच्यात जीएसटी लागतो तो समजा तुम्ही कृषी विभागाच्या माध्यमातून मागवला तर तो जीएसटी शेतकऱ्यांना माफ बरोबर आहे. तुम्ही कोणाला सांगितली आजपर्यंत ही माहिती? हा महत्वाचा विषय आहे. तुम्ही जिल्हा कृषी अधिकाऱ्यासोबत या संदर्भामध्ये मीटिंग लावा. शेवटी जे कृषी सेवा केंद्रवाले आहेत त्यांना टेकाडीचा जीएसटीचा परतावा मिळतो. शेतकऱ्यांसाठी विशेष योजना जीएसटीची जर शासनाच्या माध्यमातून तुम्ही फर्टिलायझर आणि हे मागवले बरोबर आहे ना तुम्हाला माहित नाही सांगेल तू त्यांना जीएसटी लागत नाही पण त्या तुम्ही कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून त्या गावामध्ये किती कोण्या कास्तकारांना काय पेरणी केली आहे आणि त्याच्या अपेक्षा किती आहे फर्टिलायझर म्हणजे वाजवी अपेक्षा ह्या जर आपण जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडून मागून दिले तर ते जीएसटी लागत. तर आपल्याला लोकांचं जर भलं करायचं असेल तर हा काय विषय आहे याचा जीआर काय आहे हे माहिती काढा. पाटबंधारे विभाग पाटबंधारे पाटबंधारे शांत राहा. एक थांबा हे आता नाही तुम्ही बसायला बसा या खुर्चीवर बसा तिथं. आदरणीय आमदार महोदय मी बबन गांजरे उपविभागीय अभियंता पाटबंधारे उपविभाग सामनेर या उपविभागाअंतर्गत एकूण 4 मध्यम प्रकल्प आणि 8 लघु प्रकल्प आणि 1 उपबंधारे आहेत. यामध्ये मध्यम प्रकल्प केकरा नाला हा सावनेरमध्ये येतो आणि केसर नाला मध्यम प्रकल्प हा कळमेश्वर तहसीलमध्ये, कोलार मध्यम प्रकल्प सावनेर, उमरी मध्यम प्रकल्प हा सावनेर. लघु प्रकल्प आहे आपले एकूण 8. यापैकी भागीमारी लघु प्रकल्प पारशिवनी तालुका, सुवर्धारा लघु प्रकल्प पारशिवनी तालुका, कान्हादेवी लघु प्रकल्प पारशिवनी आणि नांदा लायबासा माहूरकुंड नागलवाडी हे प्रकल्प सावनेर तहसील आणि एक कुमारी नाला प्रकल्प हा कळमेश्वर तहसीलमध्ये. सर यामध्ये आपली एक महत्त्वाची जी अडचण आहे मी सर नुकताच इथे चार्ज घेतलेला आहे इलेक्शन संपल्यानंतर विस्तार व सुधार याच्या अंतर्गत कोलार मध्यम प्रकल्पांतर्गत एक खैरी लघुप्रकल्प आहे त्याचा प्रस्ताव आपण शासन स्तरावर पाठवलेला आहे आणि तो जवळपास 1 वर्षापासून तर त्याचं पत्र पण सर आपल्याजवळ आहे. 4.92 कोटी किमतीचा प्रस्ताव आहे. अनेक लाभधारकांचं आणि अनेक पदाधिकाऱ्यांची मागणी होती. शेतकऱ्यांना तेलपर्यंत पाणी पोहोचत नव्हतं त्याच्यामुळं आपण त्या खैरी लघु कालव्याची एक संपूर्ण दुरुस्ती विशेष दुरुस्ती अंतर्गत प्रस्तावित केलेली आहे आणि तो प्रस्ताव आपण पाठवलेला आहे. ते पत्र देतो. आणि सर आपलं जे व्यवस्थापन चालत असते इरिगेशनचं ते इरिगेशनचं व्यवस्थापन हे पूर्णतः पाणीपट्टी आपल्या लाभधारकांच्या
पाणीपट्टी वसुलीमधून आपण ते व्यवस्थापन त्याच्या पाणीपट्टी वसुलीच्या अगोदर हे बघा, आमदार साहेबांच्या डोक्यामध्ये आहे की हे जे लघु प्रकल्प आहेत, मध्यम प्रकल्प आहेत, हे प्रकल्प शेतकऱ्यांना लाभ देण्यामध्ये असमर्थ ठरले आहे. कारण की तुमचे कालवे, तुमच्या पाटचऱ्या या अतिशय खराब झालेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. तुम्ही एक डिटेल प्लॅन आमदार महोदयांना बनवून द्या. मला माहिती आहे की तुमचं हेच म्हणणं राहील की मेंटेनन्ससाठी पैसे नाही, मेंटेनन्ससाठी पैसे नाही. काय आहे, वन टाइम तुम्ही पूर्ण प्लॅन बनवून द्या. खेकडा नाल्याचा वेगळा बनवा, नांद्याचा वेगळा बनवा, कळमेश्वर तालुक्यातले वेगळे बनवा. पण या संदर्भामध्ये आता आमदार महोदयाच्या मनामध्ये आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये इरिगेशन पोटेन्शियल वाढवायचं आहे. त्या दोन गोष्टी आहेत. एक तर नवीन प्रकल्प पूर्ण करायचे, दुसरं जे जुने प्रकल्प आहेत पण ते नादुरुस्त आहेत, ते नादुरुस्त जुने प्रकल्प आहेत त्याच्या पाटचऱ्यापासून सगळ्या गोष्टीची सोयी सुविधा करून त्या सगळ्यांना ऍक्टिव्हेट करायचं. त्यामुळे त्याचा डिटेल प्रोजेक्ट तुम्ही लेखी स्वरूपामध्ये आमदार महोदयांना द्या. मधुकुंदा नागपूर सब डिव्हिजनकडे ते सावनेर सब डिव्हिजन नाही खेकडा नाल्यावर म्हणतात नाही माहूरकुंड आहे. माहूरकुंड ती एकाडी नाही. माहूरकुंड लघु प्रकल्प आहे. नागरवाडी पण आहे. माहूरकुंड नागरवाडी ठीक आहे. आहे ना? उन्हाळ्यामध्ये असं काही हे का नाही करत तुम्ही? थोडी जास्ती प्रसिद्धी करून ज्यांना गाळ काढायचं त्यांनी गाळ काढून द्या. येतात ना सर, मागणीप्रमाणे शेतकरी येतात आपल्याकडे गाळ उचल करण्यासाठी आणि लगेच आपण त्यांना हे करतो. दुसरं जे कोच्चीला यांच्याकडून परवानगी घ्यावी लागतात. आपण यांनाच कळतो, रेव्हेन्यूलाच कळवतो. नाही आपण रेव्हेन्यूला देतो आणि रेव्हेन्यू मग जर धरणातून गाळ काढायचं असेल तर त्याला कोणताच महसूल लागत नाही, कबूल करून टाका. महसूल लागत नाही, फक्त परवानगी त्यांची आपण त्यांना तात्काळ मिळावी रेव्हेन्यूची. दुसरा महत्वाचा विषय आहे की कोच्चीचा जो प्रकल्प तुमच्या अंडर कोची आले आहेत. दुसरं हे सगळेच विभागाचे अधिकारी इथे आहेत. यावेळेस मी प्रयत्न करून जलयुक्त शिवारमध्ये जास्तीचे गावं आपण घेऊन घेणार. तिथे NGO इंचार्ज राहतात. तर त्याचं वॉर रुटीनमध्ये आपल्याला उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्ती कामं झाले पाहिजे. फॉरेस्टपासून तर प्रत्येकच विभागाची कामं त्याच्यामध्ये आहे. तर ते तुम्ही कोणते गावं राहिल्या आहेत त्याची एक यादी दिली आणि कुठे जास्ती गरजेचं आहे ते जर सांगितलं तर आपल्याला मदत होईल. बोला सर. सर नमस्कार, तुलसी नंदन कोच्ची बॅलन्स सर नमस्कार, तुलसी नंदन सर मी उपविभागीय अधिकारी कोच्ची बॅलन्स उपविभाग क्रमांक 1 बिजू साहेब कोच्ची बॅलन्स नंबर सब विभाग 2 मध्ये कोच्ची बॅलन्स बांधकामामध्ये आहे सर. सध्या माझ्या उपविभागामध्ये सध्या 10 त्यांनी हे गाव पुनर्वसनाचं माझ्याकडे दिलेलं आहे. त्याच्याला पार्टी मिटिंगचा पुनर्वसन करायचं आहे. त्याला पत्राची कारवाई सध्या मी केलेली आहे. दुसरं पुढे क्षेत्राचे काही रस्ते असतात त्या रस्त्याला सर सध्याचा प्रस्ताव सर जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेला आहे कारण अभ्यास कारवाई करतात. सध्या इलेक्शन त्यामुळे ते झालं नाही. भोसले साहेब म्हणून होतं त्यांचं भेटलेलं त्याचा करून दिलं नाही. आमदार साहेब 3 गोष्टी आहेत. कोच्चीचं प्लॉट ऑर्डर म्हणजे हे झालेलं आहे. प्लॉट वाटप करायचं आहे. त्याच्यामध्ये काही दुरुस्त आहेत त्या आपल्याला करायचं तर काही केल्या बरोबर आहे सांगतो. आणि त्यानंतर रायवाडीचं पण आपण पुनर्वसन बडेगावला केलं आहे. त्याचे जवळपास गोष्टी झालेल्या आहेत. तर ते कमी राहतात तेवढे हरिणागावचं पुनर्वसन करायचं आपल्याला. ती जागा निश्चित झाली का? झाली सगळ्यांना ते मान्य आहे.
आणि मग त्याच्यानंतर ते पुनर्वसन करायचं. त्याशिवाय ते आपलं 90% काम झालं पूर्ण, परंतु हे जोपर्यंत पुनर्वसन होणार नाही तो पाणी थांबणार नाही आणि आपला ज्याच्याकडे एवढे पैसे खर्च ते होणार नाही. त्या दृष्टिकोनातनं यांच्या वरिष्ठ स्तरावर आमदार साहेब आपण मिटिंग लावली पाहिजे, त्यात ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आणि एनजीओ साहेब आपल्याला प्लॉट ऑर्डर करायचा आहे. तुम्हाला बोललं की नागपूर अधिवेशनाच्या मध्ये सिंचन जलसंपदा मंत्र्याकडे तुमची या संदर्भात बैठक लावता. आता जोपर्यंत हे तिन्ही चारी गावं पुनर्वसन होणार नाही तोपर्यंत तुम्ही गॉज फिलिंग बॅरेजचं करू शकत नाही. तुम्ही इमॅजिन करू शकता का एवढे सगळे रस्ते घरं बांधकाम करण्यासाठी किती वर्ष लागले. आणि ते गाव पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये ढालगाव फेरीमध्ये कलेक्टरकडे जे प्रलंबित प्रकरण चालू आहे ते पण मार्गी लावण्यासाठी तुम्हाला पण थोडी धावपळ करणं गरजेचं आहे. हे तुमचं शेड्यूल काय आहे? गॉज फिलिंगचं कधी तुम्ही पेटेंट जे गावं पुनर्वसनची इथे तर काही प्रॉब्लेम नाही ना, तुम्ही कधी पुनर्वसन करता?